कांदा फ्राय केला जात आहे। आज आपण बनवणार चिकनची मस्तपैकी झणझणीत रेसिपी। आणि आता खोबरा तव्यावर थोडा फ्राय केला जात आहे आणि झालेला आहे। आणि आता चिकनचे पीस छोटे छोटे करून कापण्यात येत आहेत। आणि आता कापून झालेले आहेत चिकनचे पीस आणि आता फ्राय करायला सुरुवात केलेली आहे। कढीपत्ता, लसूण आणि कांदा टाकून मस्त फ्राय झालेली आहे आणि याच्यामध्ये चिकन टाकलं जात आहे। अगोदरच ग्रेव्ही राऊंड ठेवली होती चिकनला आणि चिकन बघू शकता कांदा फ्राय करून त्याच्यामध्ये डायरेक्ट चिकन टाकलं तेलामध्ये। त्याला मस्तपैकी अशी हलवून फ्राय केली जात आहे। एकदम मस्तपैकी असं हलवून एकदम फ्राय केले जात आहे। आणि आता बहुतेक झालं आहे तयार। आता टेस्टसाठी गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याला मस्तपैकी अशी फ्राय करून सर्व मिक्स झाला पाहिजे हलवून। आणि बऱ्यापैकी एकदम मस्तपैकी मिक्स झालेला आहे, बघू शकता। एकदम फ्राय झालेला आहे चांगल्या प्रकारे। आणि आता वरून कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे, ते पण याच्यामध्ये 5 मिनिटं चांगले मिक्स करून तयार झालेले आहे। आणि आपला चिकन एकदम झणझणीत असा बघू शकता तयार झालेला आहे। आणि वरून कोथिंबीर टाकण्यात येत आहे। एकदम भारी आणि टेस्टी झालेला आहे चिकन।